1986. त्यानंतर आमचे ढोलकीपट्टू कलाकार संघटनेचे अध्यक्ष हिने आम्ही एकत्र एक महिना जोडा मार्केटमध्ये गणगौलीमध्ये कार्यक्रम केलेले आहे. तसेच आता नूतन शाहीर प्रकाश लोहार आणि मी परवा पुण्यामध्ये परीक्षा झाली. त्या परीक्षेमध्ये केंद्र सरकारकडे आम्ही दोघं सिलेक्ट झालेलो आहोत. त्यानंतर माझे साथीदार बाबू शिंदे तसेच गुरुजींचे भाऊ आमचे भिकाजी अण्णा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. मी फार मोठा शाहीर म्हणून आपल्यासमोर उभा नाही बंधनो. तुमची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. ह्या हेतून मी आपल्यासमोर एक शाहिरी मुद्रा आणि एक गीत आपल्यासमोर सादर करतो. महाराष्ट्रामध्ये सर्व कला जन्माला आल्या आणि त्याबरोबर शाहिरी जन्माला आली. महाराष्ट्रामध्ये अनेक कला आहेत. गोंधळ असेल, भारुड असेल, नाटक असेल, तमाशा असेल, आणखी डिस्को असेल. पण ही जरा फार कला वेगळी लक्षात ठेवून ह्या कलेला छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारामध्ये मानाचं स्थान होतं. म्हणून ज्यांनी 7 शास्त्र 4 वेद 18 पुराण जिवंत ठेवली आणि ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास जिवंत ठेवला असा देशाचा थोर सत्कर्ता राजा छत्रपती शिवाजी राजाला शाहिराचा मानत होता. महाराष्ट्राचा मर्दानी बाणा, महाराष्ट्राचा मर्दानी बाणा शिवाजी तो राणा, चेतना क्रांतीचं गीत सयाजीचं गाणं. आता शाहिरांनी सांगितलं गायीचं महत्व सगळं आध्यात्मिकातून घेतलं. मगाची जाता अरुण सर म्हटले सद्गुरू शिवाय ओळख नाही. अरुण सर म्हटले लक्षात ठेव बंधनो, परमेश्वराने जन्म दिला. जन्म देत असताना प्रत्येक प्राण्याला जन्म दिलेला लक्षात ठेवा बंधनो. आता शाहिरीने मला सांगितलं समुद्र मंथन झालं त्यावेळी ते रक्त बाहेर कोणतं गोमातीचं असे अनेक रत्न आलेले. तसं परमेश्वरानं प्रत्येक प्राण्याला जन्म दिलेला लक्षात ठेवा. जमिनीवर जे मनान हलतं त्याचं नाव प्राणी. हा मनुष्याचा प्राणीच आहे. हा सुद्धा प्राणीच आहे. परंतु या प्राण्याला काय केलं परमेश्वरानं माहित आहे का? प्रत्येक प्राण्याला ताकद दिलेली आहे. चिरटाला दिल्या, ढेकणाला दिल्या, सगळ्यांनी ताकद दिली. पण सगळ्यात कमी ताकद कुणाला असेल तर ती फक्त माणसाला लक्षात ठेवा. आता बराच मला सांगायचं त्याच्याबाबतीत टायमिंग अपुरी आहे. कारण आता कसं झालं इथे गर्दी झाली असते काय थोडी थोडी लोक लांब लांब असतात. त्याला कारण आहे चांगले लागलं तर थोडं राहते तिकडे तिकडे सटकाय म्हणतो. म्हणून आपल्या शाहीरीमध्ये आम्ही म्हणतो अरे जग झालं येणं येणं अरे ऊस सोडून खातोय वाढे आणि खाली शिपाई वरती बोलतो. चांगला ऐकायला आता अलीकडची माणसं कधी
म्हणून परमेश्वरानं जन्म दिला, देत असताना प्रत्येकाला ताकद दिली. कमी ताकीद कुणाला दिली असेल तर ती फक्त माणसाला. तुम्ही म्हणणार शाहीर कसं काय मोजलं? तुम्ही गोट्या जावं की सकाळी धार काढायला म्हणजे कळतं या. तिथनं पण मागे कीर्तन मला लय भोगलं म्हणते, म्हणजे कीर्तापेक्षा सुद्धा ताकद आपली कमी आहे, लक्षात ठेवा. ते जर तिराट जर एका लेरकाला जाऊ दे ते असं सुद्धा करणार नाही, कारण तिची ताकद प्रसिद्ध. म्हणून परमेश्वराने काय केलं, ह्या मनुष्य नावाच्या प्राण्याने एक त्यात खोज करून ठेवली, तिची बुद्धी दिली. पण या बुद्धीचा वापर अलीकडच्या माणसानं चांगला केलेला आहे. लक्षात ठेवा बंधू, लक्षात ठेवा. आमचं कोणाकोणा सगळं पटलंय सांगा. कोणाकोणा सगळं आम्ही प्राण्या कुठल्या माया केल्या. घरात मग जर 4 लिटर दूध दिलं असेल तर समजा आठवड्यात तिने नाही दिला, आमचा शेतकरी म्हणाल काय बाई आज विश्रांती घे म्हणून. आमचा शेतकरी म्हणजे पांढऱ्या लोटणाऱ्याला जावतं इतका कर पावसा काढल्याच्या थांबणार पुन्हा प्रेम केलं आम्ही. लक्षात ठेवा बंधूंनो, परमेश्वरानं जन्म दिला. जन्म देताना हा साचा तयार झाला. यामध्ये 9 दरवाजा आहेत. तर सगळे द्वाराने 11 खिडकी आत बसलेला आहे. 72,000 नाळे, 3 नाड्या मुख्य आहेत. लक्षात ठेवा. हे गोमातेचा किंवा सगळा जर आपल्याला सरावसार विचार करायचा असेल तर सद्गुरूची ओळख आहे. म्हणून ह्या देहामध्ये काय चाललंय आणि कुठं हा हे तुम्हाला एक माझ्या गीतामध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो. अरे चिकल बंद झाली गजानू झाली रे. अरे चिकल बंद झाली गजानू झाली रे. अरे वाड्यानं दुनिया गेली गजानू गेली रे. झाली रे. अरे वाड्यानं दुनिया गेली गजानू गेली रे. एका गावात होतं एक तळ, त्या तळ्यात माता एक केलं. कोणता तळ? माता कुठला? एका गावात होतं एक तळ, त्या तळ्यात माता एक केलं. या प्रमुख ह्यामध्ये 72,000 नाणे त्याला सद्गुरूची ओळख करावी लागते. एका गावात होती एक बोर, त्या बोरी खाली सतीच बोर. त्या बोराचं नाव काय सांगा गजानू सांगा सद्गुरूची ओळख केली. जीवनामध्ये काय करावं लागतं काय नाही सगळं ऑटोमॅटिक ज्ञान येतं. लक्षात ठेवा. त्या गोगाईचं महत्व जर पटवायचं असेल लक्षात ठेवा. याचा पुढचा भाग आहे मी तुम्हाला सांगतो.
हा. एका गावात होती एक नाव, त्या नावेत 4-5 गाव. या नावे 4-5 गाव आहेत. तपास आहे पाहिजे. एका गावात होती एक नाव, त्या नावेत 4-5 गाव. त्या गावाचं नाव काय सांगा गड्यानो. संतांनी सांगितलेलं आहे, लक्ष 84 फिरता पुन्हा नाही रे जन्माचा. लक्ष 84 फिरता पुन्हा नाही रे जन्माचा असं सांगून गेले.